या रुग्णालयामध्ये जो व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्याच्या पाठीमागे सर्वात कारणीभूत असलेलं खातं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभागाने फायर ॲडिटकडे जे लक्ष देणं गरजेचं होतं, 37 दिवस त्याकडे दुर्लक्ष केलं आणि या दुर्लक्षामुळेच, या फायर ॲडिट जर 37 दिवसापूर्वी झालं असतं तर अमरावतीची ही दुर्घटना घडलीच नसती. आणि ही जर घडली तर ही कुणामुळे घडली याला जबाबदार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांना धरलं पाहिजे. आणि वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला, राज्यपालांना पत्रव्यवहार केला. या सगळ्या बाबीवरती जर लक्ष दिलं नाही, 27च्या कुंभमेळ्यामध्ये रक्तरंजित क्रांती होईल आणि त्याचं काळं अक्षर इतिहासामध्ये काळ्या अक्षराने नोंद होईल. त्याला सर्वस्वी जबाबदार मनीषाताई म्हैसकर या माजी अतिरिक्त मुख्य सचिव साहेबाच्या ह्या जबाबदार असतील. यांची चाटुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्या पोस्टिंग दिल्या त्या पोस्टिंगमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. कुंभमेळ्याच्या चौकशीसाठी जो माने नावाचा अधिकारी नेमलाय तो मुख्य अभियंता म्हणून सध्या नागपूरला आहे. या मुख्य अभियंत्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर याला कुठलंही टेक्निकल नॉलेज नाही आणि हा चाटुगिरी करणारा, मनीषा म्हैसकरांची चाटुगिरी करणारा चमचाना असलेला हा संभाजी माने हा काय चौकशी करणार. नमस्कार, मी अशोक सोनावणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? सरकारचं लक्ष नाही, प्रशासनाचं लक्ष नाही. नेमकं महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर उठलेलं हे सरकार की प्रशासकीय यंत्रणा हा प्रश्न पडतो. देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळ्या योजना लोकांसाठी राबवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनामध्ये असलेले मगरूर आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये हलकल्लोळ माजलेला आहे. काल परवाची घटना आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये श्री रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. मुख्य कारण त्या पाठीमागचं काय आहे यावर खऱ्या अर्थानं प्रशासनानं विचार केला पाहिजे. या रुग्णालयामध्ये जो व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्याच्या पाठीमागे सर्वात कारणीभूत असलेलं खातं म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग. सार्वजनिक बांधकाम विभागाने फायर ॲडिटकडे जे लक्ष देणं गरजेचं होतं, 37 दिवस त्याकडे दुर्लक्ष केलं आणि या दुर्लक्षामुळेच, या फायर ॲडिट जर 37 दिवसापूर्वी झालं असतं तर अमरावतीची ही दुर्घटना घडलीच नसती. आणि ही जर घडली तर ही कुणामुळे घडली याला जबाबदार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांना धरलं पाहिजे. त्यामध्ये आता सार्वजनिक बांधकाम खात्यातील मुख्य अभियंता असलेल्या अमरावतीच्या सुषमा बोंद्रे ह्या जरी नवीन आल्या असतील, परंतु प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्यांच्या विभागांतर्गत असलेल्या अधिकाऱ्यांनी जो पत्रव्यवहार रुग्णालयाने त्यांच्याकडे केला होता त्याकडे लक्ष दिलं नाही. आणि या श्री रुग्णालयातील SNU-CUच्या विभागात सोमवारी ज्या पद्धतीनं पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये भीषण आगीमध्ये निष्पाप बालकांचा दुर्दैवी अंत झाला आणि या घटनेचे संपूर्ण आरोग्य यंत्रणेला हादरून सोडलं. आणि या रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेतील गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. पहाटेच्या सुमारास SNU-CUच्या विभागामध्ये अचानक आग लागली आणि या आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील कर्मचारी आणि प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केलं. परंतु या दुर्घटनेतील 36 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम तिथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलं आणि त्यांना त्यात यश आलं. पण ज्या 5 बालकांचा पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र या भीषण दुर्घटनेतील या 5 पैकी 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील पार्श्वभूमीला फायर ॲडिटचा मुद्दा ऐरणीवर ज्यावेळेला आला त्यावेळेला रुग्णालयातील फायर ॲडिटची मुदत संपण्यापूर्वीच प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या विभागाला पत्र दिले, स्मरणपत्र दिले, वेळोवेळी कळविण्यात आले. परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हलगर्जीपणामुळे, मगरुरीमुळे, बेकदरपणामुळे
या पत्राकडे लक्ष न देता घडलेला अपघात याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आहेत. त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. मला वाटतं या सर्व प्रकाराला गेली मागच्या 3 वर्षामध्ये अतिरिक्त सचिव असलेल्या मनीषा म्हैसकर या सर्व बाबीला जबाबदार आहेत. मनीषाताई किती लोकांचे बळी अजून घेणार आहात? आता हे रुग्णालयाचं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं, परंतु कुंभमेळ्यामध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित तांडव घडणार आहे, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी आम्ही विनंती केली, गेली 1.5 वर्षापासून आम्ही बोंबलतो आहोत आणि वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केला, राज्यपालांना पत्रव्यवहार केला. या सगळ्या बाबीवरती जर लक्ष दिलं नाही, 27च्या कुंभमेळ्यामध्ये रक्तरंजित क्रांती होईल आणि त्याचं काळं अक्षर इतिहासामध्ये काळ्या अक्षराने नोंद होईल. त्याला सर्वस्वी जबाबदार मनीषाताई म्हैसकर या माजी अतिरिक्त मुख्य सचिव साहेबाच्या ह्या जबाबदार असतील. यांची चाटुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना ज्या पोस्टिंग दिल्या त्या पोस्टिंगमुळे हा सगळा गोंधळ निर्माण झालेला आहे. आता हा ज्या प्रकरणाची कुंभमेळ्याच्या चौकशीसाठी जो माने नावाचा अधिकारी नेमलाय तो मुख्य अभियंता म्हणून सध्या नागपूरला आहे. या मुख्य अभियंत्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर याला कुठलंही टेक्निकल नॉलेज नाही आणि हा चाटुगिरी करणारा, मनीषा म्हैसकरांची चाटुगिरी करणारा चमचाना असलेला हा संभाजी माने हा काय चौकशी करणार? आम्ही पीएमओ कार्यालयाला जो पत्रव्यवहार केला, पीएमओ कार्यालयाने त्यावर महाजन नावाचे राज्यातले एक अधिकारी आहे त्यांना ही चौकशी सोपविण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे जो पत्रव्यवहार केला त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विकास खारगे यांची नियुक्ती केलेली आहे. परंतु विकास खारगे यांची आम्ही भेट घेतली असता विकास खारगे यांनी संभाजी माने यांना 15 दिवसामध्ये तो अहवाल देण्यास सांगितलेले आहे. परंतु संभाजी माने हे महाशय अतिशय यांना कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसलेला, कुठल्याही टेक्निकल पद्धतीचं नॉलेज नसलेला हा माणूस याची चौकशी काय करणार हा मोठा प्रश्न आहे. मुख्य अभियंता होण्यासाठी काय काय कुलागड्या केल्या, पीएमओजेसीचा काय कुटाणा आहे, कोल्हापूरचा काय कुटाणा आहे, सातारचा काय कुटाणा आहे, हे सगळं आम्हाला सांगायला लावू नका माने साहेब. आपण जो अहवाल देणार आहात हा खोटा आणि मनीषा म्हैसकर यांची चाटुगिरी करणारा असणार आहे आणि जर आपण या चाटुगिरी करून जर अहवाल खोटा दिला तर मात्र आपल्यावरती PIL दाखल करून आपल्याला न्यायालयात ओढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही आपण नोंद घ्यावी. आणि मनीषाताई म्हैसकर आपण किती लोकांचे जीव घेणार आहात? आज अमरावतीचं प्रकरण झालं, अमरावतीच्या प्रकरणामध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्याला कारणीभूत आपण दिलेल्या पोस्टिंग आणि आपण आजही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अतिरिक्त सचिव असलेल्या मिलिंद म्हैसकर यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करून सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये हस्तक्षेप करत आहात. सुषमा बोंद्रे असतील, नीता ठाकरे असतील, रावळ उर्फ गिरासे असतील, यांच्या ज्या पोस्टिंग आहेत, शर्मा यांची पोस्टिंग आहे, या पोस्टिंग आपण कशाच्या आधारावर दिलेल्या आहेत आणि काय याच्यातून साध्य करणार आहात? ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार करण्यासाठी, आता एक छोटंसं उदाहरण मी मनीषाताई आपल्याला सांगणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब याकडे लक्ष द्या, महत्वाची बाब आहे. आणि एक महत्वाची बाब म्हणजे जून 25ला नांदेडचा एक पूल क्रॅक झाला, पडला. आता त्यावरती जर मुख्य अभियंत्याच्या अखत्यारीत असलेल्या 25 लाखाचा खर्च करण्याचा जो अधिकार मुख्य अभियंत्या यांना आहे, तर त्याला जर त्यांनी जॅकेटिंग त्या पुलाला केलं असतं तर ती बाब तो पूल चालू झाला असता. परंतु गिरासे यांनी तो प्रस्ताव फक्त मंत्रालयात पाठवला. म्हणजे मुख्य अभियंता यांना किती प्रशासकीय यंत्रणेचं ज्ञान आहे हे त्यावरून दिसतं. 12 ऑगस्टला झालेल्या एका बैठकीमध्ये मंत्री महोदयांसमोर आपलं अज्ञानपण ज्यांनी जाहीर केलं त्यामध्ये सुषमा बोंद्रे आहेत, नीता ठाकरे आहेत, गिरासे आहेत, अर्थात रावळ आहेत, या सगळ्यांनी आणि संभाजी माने यांनी नागपूरचा जो पूल पडला यावर जे आपले आकलेचे दिवे पाजळवले ते सार्वजनिक बांधकाम खात्याला न शोभणारे आहेत. आणि हा पगार जनतेचा पैसा
तुम्हाला पगार केला जातो, त्या पगाराचं काम हे सर्व मंडळी करत नाहीत. आता साधं उदाहरण आहे, गडचिरोलीचा जो पूल वाहून गेला त्याला जबाबदार मनीषाताई कोण, हा एक महत्वाचा मुद्दा आपणास विचारतो. नागपूरचा पूल वाहून गेला त्याला जबाबदार कोण, नीता ठाकरे यांच्या काळामध्ये जो एक पूल वाहून गेला त्याला जबाबदार कोण, महाडचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पडलं त्याला जबाबदार कोण, महाडचा एक पूल वाहून गेला त्याला जबाबदार कोण, आपण जे कुटाने सार्वजनिक बांधकाम खात्यात केले त्याला जबाबदार फक्त मनीषाताई म्हैसकर यांची चाटुगिरी करणारे अधिकारी आणि मनीषाताई म्हैसकर आहेत. मला वाटतं PWDचे जे पंचरत्न आम्ही म्हणतो, अतुल चव्हाण सारखे, रणजित हांडे सारखी अनेक अशी मंडळी आहे की जे टेक्निकली महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलं आणि या सार्वजनिक बांधकाम खात्याला एक वेगळं वैभव निर्माण केलं. या अशा मंडळींना बाजूला सारून ज्यांना कुठलाही अनुभव नाही, फक्त चाटुगिरी करणे आणि आपल्याला किती मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सोर्स निर्माण करून देतो यावर लक्ष देऊन त्यांनी ज्या नियुक्त्या केल्या ह्या फक्त चाटुगिरीच्या लोकांना दिल्यात. आणि यापुढे कुंभमेळ्याच्या निमित्तानं जो काही आता टेंडरचा घोटाळा झाला, बनावट वर्क ऑर्डरचा घोटाळा झाला, याला जबाबदार कोण, तर मनीषाताई म्हैसकर, प्रशांत आवटी आणि अरुंधती शर्मा यांनी केलेला हा कुंभमेळ्याचा घोळ. हा कुंभमेळ्यामध्ये मोठा रक्तरंजित घटना घडण्याची शक्यता आहे. कुठलंही काम योग्य पद्धतीने होत नाही. जे आतापर्यंत छगन भुजबळांसारख्या व्यक्तीनं या नाशिकच्या खड्ड्याबद्दल चर्चा केली, या सगळ्या बाबी जर आम्ही लक्षात घेतल्या तर मला वाटतं हा सगळा इतिहास भविष्यामध्ये ज्या वेळेला 27च्या कुंभमेळ्याचा इतिहास लिहिला जाईल त्यामध्ये हा काळ्या शाईनं लिहिलेला इतिहास असेल आणि त्याला जबाबदार असणारे मनीषाताई म्हैसकर, प्रशांत आवटी, अरुंधती शर्मा आणि त्यांना मदत करणारे प्रशासकीय यंत्रणेतील आणि सरकारमधील लोकप्रतिनिधी जबाबदार असतील आणि त्यांच्या नावाचा हा काळा इतिहास लिहिला जाईल. एवढंच मला या निमित्तानं म्हणावंसं वाटतं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या चांगल्या कामाला ज्यांनी काही खोडा घालण्याचा प्रयत्न केला त्या सर्व हे अधिकारी यांना जबाबदार धरून यांच्यावरती गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे. आणि अमरावतीच्या रुग्णालयाच्या स्फोटामध्ये झालेल्या 3 नवजात बालक शिशूंचा जो मृत्यू झाला, अंत झाला, त्या संदर्भामध्ये फायर ॲडिटचा 37 दिवसाचा मुद्दा धरून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जे जबाबदार अधिकारी आहेत, मुख्य अभियंत्यासह यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, एवढी माफक अपेक्षा माननीय मुख्यमंत्री आणि सध्याच्या असलेल्या होम सचिव मनीषा म्हैसकर यांना मी करतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.